राम राम भास्कर पाटील. काय म्हणता की? हा, ते आळूवाडीचं पोरगं म्हणले का? हो हो, ते आपलं झालं होतं ना बोलणं. मग ते कसं म्हणते, मग देते का तारीख? मग आम्ही येतो पाहायले. भास्कर पाटील होय, तर आळूवाडीच्या पोराचं नाही का, ते पिंकीसाठी पाहिलं होतं आपण. ते तारीख देतो म्हणाले, ते घेऊन टाकतो, मग होऊन जाते एकदा पिंकीचं. हो मा एकदा बरं होते पिंकीचं जमलं की. कोणती तारीख म्हणून राहिले मग ते? या 2-3 दिवसातली दिली तर बरं होते. थोडे शेतीचे काम आता डाऊन आहे. ते हरभरा येते मग काढायला, तर मग त्याच्या पहिले बा एकदा पाहून आलं तर बरं होते मग. उद्याच येतो म्हणून सांगा ना त्याले, होऊन जातील मग लवकर. बरं, हो का? नाही, उद्याची काय मला हरकत नाही. होऊन जाते उद्याचं. एकदा मी विचारतो जाऊन पाटलाले न आपल्या दीपकले, किंवा आहे का बा उद्या म्हणून तुम्ही लोक. मग तसं असेल तर आम्ही 4-5 जण येऊन जातो. लई काय नाही, आपलं चहा पाणी पोहेच म्हणा. उगाच आपलं ते जेवायचं गिवायचं काय उगं आपलं हे नका करू त्यांना. राहू द्या, पोराले पाहायला गेले की तुम्हाला कधी जेवायला करणार आहे का? मी करतो तुम्हाला 5-10 मिनिटांना फोन. एकदा विचारतो दामुले आणि दीपकले आणि सांगतो मग तुम्हाला लगेच. तू कायले मध्ये मध्ये बडबड करतो व? त्यांनी काय वाटन, ते फोन मधून आवाज जाते ना तिकडं, ते लोक म्हणत असतील बाबो तात्याची बायको काय बडबड करते. मी कुठे बडबड करून राहिली? लावा त्या दामू भाऊजीले फोन, आहे का ते घरी विचारा. हो हो, लावतो. तुझा आहे ते चहा टाक. पाटील राम राम. ते आलवाडीच्या पाहुण्याचा फोन आला होता. ते म्हणे येता का बा म्हणे उद्या पोराचं घर पाहायले, पोराले पाहायले. मी म्हणलं बाई येऊ शकतो का एवढे हे नाही. एकदा म्हटलं पाटलाला विचारतो आणि सांगतो. मी तर हाय बा उद्या. म्हटलं ते दीपकला बी विचारावं लागेल, तुम्हाला एकदा विचारतो. बरं, तुम्ही हाय का? मग दीपकला बी विचारतो. दीपक आहे असणच म्हणा. मग दीपकले, अच्छा दीपक आहे म्हणे का? बरं बरं बरं, ठीक आहे. मग दीपकले बी आपण हे करू ना. मग ते काय उद्या होऊन जाते एकदा आपलं पाय ना. मग आपण पुढचं काय ते पाहू नंतर. बरं, मग मी सांगून देतो ते पाहुण्याला की हाय उद्या सगळे म्हणून येतो आम्ही म्हणून. सकाळी सकाळी जाऊ बा एक 11 वाजेपर्यंत तिथं. म्हणजे कसं तिथं पाहुणं पाहणं घेणं होऊन जाते. घरी घेऊन दुपारपर्यंत घरी येते माणूस वापस. हो हो, ठेवतो बरं मग. घ्या ना आता अंडाम चहा. थांब ना, ते पाहुण्याची उद्याची तारीख ठरली ना, ते एकदा सांगून देतो ना त्या भास्कर पाटलाला. हां, हॅलो हॅलो भास्कर पाटील. आता ते आमचे दामू पाटील आणि ते सगळे माणसं आहेत अवेलेबल उद्या. येतो मग आम्ही उद्या 11 वाजेपर्यंत येऊन जातो. आणि ते म्हटलं ते पोयाचंच बरं, ते जेवणा घेऊनच नका बरं काही. हो हो, बरं बरं, चला मग येतो मग उद्या आम्ही. जमते वाटते बा, पिंकीचं चांगलं होते. एकदा ते पोराचं घरे वगैरे पाहिलं आणि चांगलं जर का वाटलं तर करूनच टाकावं काही की. हो मा एकदा पिंकीचं चांगलं होऊन जा. ललित काय परेशान आहे, तिला वाटत आहे चांगलं व्हावं म्हणून. चल मग मी आता जातो. ते उद्याची तयारी बी पाहा लागते. अरे बापरे दीपकराव, तुम्ही तर एकदम टाईट होऊन आले. काय बिकत त्या? तुम्हाला तर माहित आहे आपलं असंच असते ना रोजचं. अरे बस का दीपक भाऊ, आप तर एकदम झकास सगळे. पक्याला का गाडी तर एकदम चकाचक करून आणली तू, हा? पक्या लेका हळूहळू चालू, जो घाटाचा रस्ता आहे. अरे तात्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित पोहोचवतो तुम्हाला. आलूवाडीलाच पोहोचवतो, नाही तर डायरेक्ट स्वर्गपुरी. दामू पाटील तर अजून नाही आले. तिकडे पाहुण्याला टाइम देऊन ठेवला ना. नाही ते येऊ राहिले ना. हो पाटील, लवकर यायचं जरा. पहिलंच पोरग पास झालं म्हणून तुम्ही उशीर करायले. ते हरभरा कापायले गुत्तेदार आले होते, त्याला एकदा मार्गी लावून दिलं आणि आलो इकडं. मग एकाच दिवशी किती कामं करता पाटील. राहिलं असतं उद्या दिलं असतं कापाले हरभरा. चला आता, चला बरं लवकर. हो हो, चला बरं, आधीच उशीर झाला. ए बघ्या, चल काढ बरं गाडी. अरे मैं तो पेट्रोल डाल के कब की तुम्हारी वाट पाह रहा है, चलो बसो फटाफट. अरे बापरे, चालले वाटते पिंकीसाठी पोरगा पाहायले. आता काही खरं नाही म्हणायचं. ते किराणा दुकानदार जर काही यांना आवडला ना, तर मग झालं काम. अरे बाबू, गेले हे लोक. आता मला जाऊन सांगा लागते म्हणाले लवकर. अरे बाबू रे बाबू. अबे लेका म्हण्या, तू काय करू राहिला इकडं? तिकडे तेव्हा पिंकीसाठी पोरगा पाहायला गेले ना, तू इकडे हरभरा काढले का? कधी गेले आणि कोणता पोरगा? ते नाही का तो आलूवाडीवाला किराणा दुकानदार? अरे बापरे, गेले का त्या पोराला पाहायला? तरी मला वाटतच होतं हे काहीतरी गोंधळ घालतील म्हणून. का माहित, माझ्या परीक्षेचा निकाल बी कधी येते तर. तुला का पिंकीला बोल ना, तिला सांग म्हणा तू काय बी झालं तरी पोराला पसंत नको करू. हो थांब, मी आता पिंकीला फोनच लावतो. हॅलो हॅलो पिंकी. बोल ना म्हणे, काय म्हणतो? 1 मिनिट थांबा. गोट्या, तुला बोलायचं आहे का पिंकी सोबत? नाही, मी काय करू बोलून ती अशी? मग जा ना, पण झालं ना तुझं काम सांगून आता. अरे बापरे, पळावी लागते का मला? का जमाना आला, दोस्त दोस्त ना रहा. जबर जास्त गोष्टी नको ठोकू. हॅलो पिंकी, हा गोट्या काय म्हणून राहिला? ते घरचे आणि गावातले सगळे त्यासाठी ते किराणावाला पोरगा पाहायला गेला म्हणते. अरे होणारे गेले ना पाहायला, मला तरी भीती वाटून राहिली. घरच्याले पोरग जर पसंत आला तर मग काही खरं नाही आपलं. हा बाई, तर मला पहिलेच भीती वाटून राहिली आणि तू अजून मला भीती घाल. असा विचार कर ना की घरच्याला ते पोरगाच पसंत येत नाही म्हणून. मी विचार केला काही होणार आहे काय? काऊन नाही होत?
त्याला जरी पसंत आला तरी तू म्हणजो ना की मला पसंतच नाही म्हणा पोरगा. मग मी काय सांगू, मला मनापासून आहे. जे तुम्ही मजा इथं मला कसं तरी होऊ राहिलं. धगधग तर मावले होऊन राहिलं. 2 दिवस त्या घरच्याला थांबायला काय झालं होतं, ते माझ्या निकालाला असताना यावेळेस तर नक्कीच होते, मला पाहिजे नाही तू. नुसतं आज पाहायला गेले तर 2 दिवसात लग्न लावून देणार काय मावलं ते. हो ते बी बरोबर आहे म्हणा. हे देवा माझा निकाल चांगला लागू दे आणि एखादी तरी नोकरी लागू दे मला. तर आला जर निकाल नाही लागला तर बस मी किराणा आली झाली समज. हो तू हजो किराणेवाली नो, मी येतो मी ते सामान घ्यायला. जाऊ दे, काळजी नको करू म्हणे, तो निकाल लागोस तर 2 दिवस थांबू आपण. हो ना पिंके, मग यावेळेस निकाल लागते चांगला बघ, काही ना काहीतरी होतेच. आणि तू बी काळजी नको करू. हा चल मग मी ठेवतो फोन, मावली आई येईल. एकदा का माझा निकाल चांगला आला ना आणि मला का नोकरी लागली ना, मग सांगतो या पिंकीच्या बापाले. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आमची ही प्रेम कहाणी? ही अशी समोर चालू राहणार. या कहाणीच्या सगळ्या भागच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर पहिल्या भागापासून पहा बरं का मंडळी. तर भेटूया मंडळी पुढच्या भागात. तर आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला भेटूया मंडळी. राम राम.